या विश्वाला प्रथम शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि तथागत गौतम बुद्धांचं धम्मचक्र संपूर्ण जगावरती परावर्तित करणारे राजे चक्रवर्ती सम्राट अशोक, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लाव जगी, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत श्रेष्ठ नामदेवराव महाराज, टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू, अरे दया धर्म चित्ती नाही समजावे ते भोंदू, अशा शब्दामध्ये समाजाचा माता ठिकाणावर आणणारे जगद्गुरु संत कबीर, संत तुकाराम महाराज, काशी जाते मथुरा जाते तीनी समय तुम नाते, अरे पानी से क्या धोया मेंढक तो पानी में सोते, अशा शब्दामध्ये समाजाचा माता ठिकाणावर आणणारे जगद्गुरु संत कबीर या मातीमधील प्रत्येक समाजातील लोकांना आपल्या स्वराज्यामध्ये समाविष्ट करून ज्यांनी बहुजनांची स्वराज्य आपल्या मस्तकी लावले, ज्यांनी स्वराज्याची पताके आपल्या मस्तकी लावले, ते स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती शिवाजी महाराज, अभ्यासू बुद्धिमान तेजस्वी चारित्र्य संपन्न, अरे तेजस्वी बुद्धिमान अभ्यासू चारित्र्य संपन्न, शिवनीती आणि आपल्या पित्यानं उभं केलेलं स्वराज्य 10 पटीने पुढे वाढवणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. विद्येचे सारांश अशा शब्दामध्ये मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्या काळामध्ये आपल्या स्वतःच्या खिशातील 26,000 रुपये खर्च करून मुस्लिमांचा असलेला धर्मग्रंथ कुराण त्याचं मराठीमध्ये रूपांतर करणारे लोकराजा राजश्री शाहू महाराज. समता बंधुता न्याय के आधार पर मैंने संविधान तो बनाया, लेकिन इस संविधान को बचाने वाले लोग नहीं बना पाया. ही खंत आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत व्यक्त करत ज्या महामानवानी, ज्या महापुरुषांनी मी प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय ही उद्घोषणा केली आणि ज्या महामानवानी, ज्या महापुरुषांनी भगवा, निळा, हिरवा, पिवळा सर्व झेंडे बाजूला सारून हातामध्ये भारतीय तिरंगा घेतला, ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून खावं मग सांगून गेले भीमराव, अशा शब्दामध्ये काव्य रचना करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत शेवालाल महाराज, संत बसवेश्वर महाराज, संत रोहिदास महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, विद्येच्या माता माता सावित्रीबाई फुले, त्याग माता माता रमाबाई आंबेडकर, वीर माता माता अहिल्यादेवी होळकर, या तमाम महापुरुषांना, या तमाम महामातांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो. आता मी या ठिकाणी ज्या ज्या महापुरुषांचं नाव घेतलं, मी या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांचं नाव घेतलं, मी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं, मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, मी या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेतलं, मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं. कारण अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले महात्मा ज्योतिराव फुलेंना, महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानले संत तुकाराम महाराजांना आणि संत तुकाराम महाराजांनी गुरु मानले तथागत गौतम बुद्धांना, म्हणजे मी गुरु मानतो या सर्व महापुरुषांना. बांधवांनो, आजचा या ठिकाणी पंचशील युवा ग्रुप तसेच महिला मंडळ हे दरवर्षी आपल्या या ठिकाणी महापुरुषांची जयंती साजरी करत असतात. खऱ्या अर्थाने या सर्व मंडळाचं, महिला मंडळ तथा पुरुष मंडळ सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे मित्र सन्माननीय वाघ साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बांधवांनो, साहेब किती वेळ घेऊ मला सांगा, कारण मला वाटतं तुमचे डान्स सुद्धा आहेत. 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, मी 1 तास पण घेऊ शकतो, परंतु तुमचे कार्यक्रम सुद्धा आहेत. हो हो, मी शॉर्टकट मध्ये घेतो थोडेच मिनिटं. बांधवांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना आपण या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी आपल्याला हे सर्व महापुरुषांच्या या ठिकाणी आपल्याला पुतळे बघायला भेटतात, फोटो बघायला भेटतात. बांधवांनो, तुम्ही या भारत देशामध्ये तुम्ही जर बघितलं, ही जे महापुरुषांचे फोटो तुम्हाला ज्या या ठिकाणी पुतळे फोटो उभे आहेत, ठेवलेले आहेत, ते फक्त आणि फक्त तुम्हाला
बुद्ध समाजांच्या कार्यक्रमामध्ये बघायला भेटतील. कारण प्रत्येक बुद्ध समाजाच्या स्टेजवरती त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध असतात, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा असतात. कारण या मातीमध्ये सर्वात जास्त जर का छत्रपती शिवाजी महाराज कुणाला समजले असतील ना, या मातीमध्ये सर्वात जास्त जर छत्रपती शिवाजी महाराज कुणाला समजले असतील ते समजले आहेत खऱ्या अर्थाने बौद्ध समाजाला. बौद्ध समाजाला छत्रपती शिवाजी महाराज समजले. तुम्ही सर्व करा बघा, प्रत्येक बौद्धांच्या घरामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक दिसतील. फक्त दिसणंच नव्हे तर त्या पुस्तकाचं वाचन सुद्धा होते. बांधवांनो, खऱ्या अर्थाने या मातीमध्ये सर्वात जास्त जर का छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुणी जिवंत ठेवले असतील ना, तर या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ आणि केवळ या बौद्ध समाजाने ठेवले. बांधवांनो, सत्य येत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बांधवांनो जयंतीकडे वळत असताना आज आपण पाहतोय संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचे मोठमोठे फ्लेक्स बॅनर लागलेले आहेत. बरेचसे राजकीय लोकांचे बॅनर लागलेले आहेत. बरेचसे सामाजिक कार्यकर्त्यांचे सुद्धा बॅनर लागलेले आहेत. आपण बरेचसे बॅनर बघितले असेल. बरेचशा बॅनरवरती त्यांना माहितच नाही नेमकं कधी काय लिहायचं. बरेचशे बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा विनम्र अभिवादन. या नेते लोकांना साहेब हेच माहित नाही अभिवादन कधी करायचं आणि शुभेच्छा कधी द्यायच्या. या बरेचसे आपल्याला बॅनर या ठिकाणी पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने ही फार मोठी शोकांतिका म्हणावं का जाणून बुजून केलेलं हे कृत्य म्हणावं आम्हाला काही समजत नाही अजून सुद्धा. कारण यांना शुभेच्छा कधी द्यायच्या आणि अभिवादन कधी द्यायचं हे आमच्या नेते लोकांना माहित नाही आणि आम्ही यांच्या हातामध्ये देश देऊन बसलेलो. बांधवनो, ही फार मोठी शोकांतिका आहे. मी फक्त एकच मुद्दा घेतो साहेब बाबासाहेबांचा आणि थांबतो. बांधवांनो, लक्षात घ्या, ब्रिटिशांनी 389 सभासदांची यादी गठीत केली आणि 389 सभासदांमध्ये एकटे त्या ठिकाणी बाबासाहेब जाणार होते. परंतु हे 389 सभासद एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी घेत नाहीत. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना म्हणतात, डॉक्टर भीमराव, आम्ही ऐकलं आहे की तुम्ही संविधान सभेवरती जाणार आहात. ब्रिटिशांनी 389 सभासदांची संविधान सभा गठीत केली आणि त्या संविधान सभेवरती बाबासाहेब जाणार होतात. आणि नेहरू आणि सरदार पटेल म्हणतात की बाबासाहेब, आम्ही ऐकलं आहे की तुम्ही संविधान सभेवरती जाणार आहात. परंतु बाबासाहेब आंबेडकर, आम्ही तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेलो आहोत की तुम्ही संविधान सभेवरती जाण्यासाठी तुमचे दरवाजेच नाही तर खिडक्या सुद्धा आम्ही बंद केलेल्या आहेत. कसे जाणार तुम्ही संविधान सभेवरती आणि कसं लिहिणार संविधान आम्ही पाहतोय. आणि मग त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पश्चिम बंगाल येथून जोगेंद्रनाथ मंडल नावाच्या व्यक्तींनी त्या ठिकाणी बोलवलं आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि बाबासाहेब 389 सभासदामधून त्या ठिकाणी संविधान सभेवरती जात आहेत. 389 झाले बाबासाहेबांची विद्वत्ते पुढे या लोकांचं काही चालत नाही. कोणता किती जरी झापून ठेवला तरी बाग द्यायचं सुरू उगवता थांबणार नाही. आणि मग 389 सभासदांची सभा चालू झाली. संविधान सभेमध्ये 389 सभासद होते. संविधान सभेचं कामकाज चालू झालं. पहिला दिवस संविधान सभेचा आहे. 389 सभासद जमले होते. आपापसामध्ये सर्व सभासद बोलत होते. संपूर्ण सभागृहामध्ये गोंधळ होता. संपूर्ण सभागृहामध्ये एकच गडबड होती. कारण 389 सभासद आपापसामध्ये बोलत होते. आणि त्याच वेळेस तिथे असलेले संविधान सभेचा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबासाहेबांना आवाज देत आहेत की डॉक्टर आंबेडकर, आता तुम्ही बोला. बाबासाहेब उठतात, हातामध्ये माईक घेतात आणि बाबासाहेब म्हणतात, अरे आज तर माझा बोलायचा दिवस नाहीये, आज तर माझी बोलायची तारीख नाहीये, तरी सुद्धा तुम्ही मला मुद्दा मला बोलण्याकरता उठवलं, जेणेकरून मला काय मांडायचं आहे, मला काय सांगू पाहायचं आहे ते कुणाच्या ह्या कानावरती पोहोचायला नको एवढ्या आवाजामध्ये, म्हणून तुम्ही मला मुद्दा उठवलं. आणि बाबासाहेबांचं संविधान सभेतलं पहिलं भाषण होतं. तारीख आहे 9 डिसेंबर 1946. बाबासाहेबांचं पहिलं भाषण संविधान सभेवरचं. जो सभागृह आपापसामध्ये बोलत होता, जो सभागृह आपापसामध्ये गडबड करत होता, बाबासाहेबांचे भाषण चालू झालं. बाबासाहेबांचं भाषण सुरुवात केली आणि जो सभागृह आपापसामध्ये गोंगाट करत होता
होता तो संपूर्ण सभागृह अचानक शांत झाला आणि बाबासाहेब काय सांगू पाहत आहेत, बाबासाहेब काय मांडत आहेत ते संपूर्ण सभागृहानं ऐकलं. आणि बाबासाहेबांना फक्त 10 मिनिटं वेळ मिळाली होती, परंतु बाबासाहेब त्या ठिकाणी बाबासाहेबांचं भाषण 30 मिनिटं चाललं. आणि 30 मिनिटं झाल्याच्या नंतर बाबासाहेब आपल्या खुर्चीकडे निघाले. खुर्चीकडे निघत असताना तो जो सभागृह आपापसामध्ये बडबड करत होता, संपूर्ण गोंगाट करत होता, त्या संपूर्ण सभागृहाने बाबासाहेबांचं टाळे वाजून स्वागत केलं, टाळ्यामध्ये स्वागत केलं. तर त्या टाळ्यामध्ये एक संदेश होता. कुठला संदेश? त्या टाळ्यामध्ये एक संदेश होता की या संपूर्ण सभागृहामध्ये 319 सभासदामध्ये इथे एक सभासद असा उपस्थित आहे, तो सभासद संपूर्ण सभागृहाचं काम सांभाळेल, तो सभासद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग काही महिन्यानंतर मसुदा समिती लिहिण्याकरता एक समिती गठीत केल्या गेली. 7 सभासद त्या ठिकाणी निवडले गेले होते. मध्ये तो काही महिन्यापूर्वी अनिल मिश्र नावाचा व्यक्ती बोलत होता की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं तर कुठल्या तरी ते BN रावने लिहिलं. परंतु ज्यावेळेस संविधान सभेची नेमणूक केल्या गेली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी नेमणूक केली गेली नाही, तर त्या ठिकाणी असले राजेंद्र प्रसाद असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, अनेक त्या ठिकाणचे 389 सर्व सभासद असतील. या कार्यकारिणी मिळून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी 7 मेंबर निवडले गेले होते. आणि त्या 7 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बांधवांनो, मग लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे बाबासाहेब प्रत्यक्षात पेन आणि वही घेत असत आणि एक कच्चा मसुदा तयार करत असत आणि त्या संविधान सभेपुढे मांडत असत. बांधवांनो, लक्षात घ्या, बरेचशा लोकांना वाटतं की संविधान लिहिण्याकरता बराचसा वेळ लागला. बरेचशा लोकांना वाटतं की संविधान लिहिण्याकरता वेळ लागला. लक्षात घ्या, अरे अमेरिका या देशाची राज्यघटना ही 7 कलमांची आहे आणि 7 कलम लिहिण्याकरता त्या अमेरिकन घटनाकाराला तब्बल 4 महिने लागले. तर कॅनडा या देशाची राज्यघटना ही 147 कलमांची आहे आणि 147 कलम लिहिण्याकरता त्या कॅनेडियन घटनाकाराला तब्बल 4 वर्ष लागले. तर ऑस्ट्रेलिया या देशाची राज्यघटना ही 153 कलमांची आहे आणि 153 कलम लिहिण्याकरता त्या ऑस्ट्रेलियन घटनाकाराला तब्बल 9 वर्ष लागले. मग लक्षात घ्या, या प्रगत देशापेक्षा आपल्या देशाची भारतीय राज्यघटना ही 395 कलमांची आहे आणि 395 कलम लिहिण्याकरता बाबासाहेबांना कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागायला पाहिजे होते या प्रगत देशाच्या तुलनेमध्ये. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिक परिश्रम करून दिवस रात्र एक करून बाबासाहेब आंबेडकर केवळ आणि केवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कमी कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली. बरं, बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली, हे कुणासाठी लिहिली? भारतीय राज्यघटना या देशातील ज्या ज्या जीवांवरती अन्याय होतो, लक्षात घ्या, जीव म्हणजे सजीव म्हणजे मानवच नव्हे तरी प्राणी सुद्धा, या देशातील ज्या ज्या जीवांवरती अन्याय होतो त्या जीवांना वाचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये केलं. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती साजरी होत असताना आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. मला एक बांधवांनो, या ठिकाणी आपण या रवीना बिल्डिंग मध्ये गेली अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती साजरी करत असतो. परंतु मला इथे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना या बिल्डिंग मध्ये चाळीमध्ये बरेचसे बांधव असतील, इतर समाजाचे सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या स्टेजवरती ठेवलेले आहेत. परंतु या ठिकाणी मला जास्तीत जास्त बौद्ध बांधव दिसतात, कारण बाकीच्या लोकांपर्यंत अजून सुद्धा बाबासाहेब कळले नाही. परंतु आमच्या बौद्ध बांधवांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे 40 वर्ष 50 वर्ष अगोदर पोहोचले. म्हणून आमच्या घरामध्ये, आमच्या स्टेजवरती, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जिथे बाबासाहेब आंबेडकरांना जेवढं आमच्या हृदयामध्ये स्थान आहे तेवढं स्थान आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आमच्या हृदयामध्ये आहेत. बांधवांनो, मला जाता हेच सांगायचं आहे. बांधवांनो, बोलायला मी 1 तास पण घेऊ शकतो, परंतु कसं आहे, या ठिकाणी आपल्या लहान मुलांचे या ठिकाणी प्रोग्राम सुद्धा आहेत. जाता जाता एकच म्हणतोय मी, उस वक्त सारी दुनिया में होशियार थे अम्बेडकर, उसी वक्त इस दुनिया में सबसे होशियार थे अम्बेडकर. अरे उसी वक्त जुल्म को ढल ठुकराने के लिए लीडर थे अम्बेडकर.
उसी वक्त सारी दुनिया में होशियार थे अम्बेडकर, हर जुल्मों को ठुकराने वाले निडर थे अम्बेडकर, हर एक इंसान को इंसानियत बनाने वाले थे अम्बेडकर, हर एक इंसान को इंसानियत देने वाले थे अम्बेडकर, इस देश का मान शान बढ़ाने वाले थे अम्बेडकर, इस देश का मान शान बढ़ाने वाले थे अम्बेडकर बांधवांनो. इथे थांबतो साहेब, पुढच्या वेळेस आलं तर मला अर्धा तास तर मी तुमच्याकडनं घेईन, ही तुमच्याकडे पुढच्या वर्षी अर्धा तास मला पाहिजे, कारण एक दिवस नको, कारण या ठिकाणी बांधवांनो लहान मुलांचे डान्स सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे आमचे सरचिटणीस सन्माननीय विजयजी पवार साहेब सुद्धा यांनी या ठिकाणी चांगले या ठिकाणी विचार मांडलेले आहेत. त्याच अनुषंगाने बोधाचार्य सन्माननीय विकास जाधव साहेब हे सुद्धा फार आदर्श व्यक्ती आहेत. मी त्यांच्या पुढे शून्य आहे, ते फार आदर्श व्यक्ती आहेत. ते पण छान आपल्या पुढे या ठिकाणी विचार मांडतात. मला त्यांना ऐकायचं होतं, परंतु माझं म्हणणं आहे की त्यांनाच मला मीच त्यांना ऐकायला लागतो. असो, सर्वांना या ठिकाणी मी इथेच थांबतो. सर्वांना माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आपल्या मंडळाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या मी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. खूप 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 अभिनंदन साहेबांचं, खूप अनमोल मार्गदर्शन.